संध्याकाळचा टायमिंग होता आणि पाऊसही होता. तर म्हटलं चला मस्त छान आज काहीतरी बेत झालाच पाहिजे, पाऊस आहे तर. तर मग मी कोथिंबीर आणि पुदिना आणलेला होता. ती कोथिंबीर मला नीट करून घ्यायची होती. तर मी स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी ना कोथिंबीर वगैरे नीट करून घेतली आणि त्यानंतर मग मला पुढची तयारी करून घ्यायची होती. आज असा बेत ठरलेला होता की पाणीपुरी बनवूयात. बरेच दिवस झाले ना, मी पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात ना, त्यांचं पाकीट आणून ठेवलेलं होतं, पण मुहूर्त काही लागत नव्हता. आज म्हटलं चला, शेवटी आज आपण बनवूनच घेऊया. त्यासाठी मी आधी चटणी तयार करायला घेतलेली होती. इथे कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलेली होती. अद्रक टाकायचं विसरलेली होती. नंतर लक्षात आलं, की अरे, आपण चटणीमध्ये तर अद्रक टाकलेलंच नाही आहे. त्यासाठी अद्रकही टाकलं आणि मस्त छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती. आणि आता हे मी तिखट पाणी बनवून घेत आहे. त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 2 जलजिऱ्याचे पाकीट आणलेले होते, ते याच्यात मिक्स करून घेतले. फर्स्ट टाईम मी अशा पद्धतीचं तिखट पाणी मी घरीच्या घरी ट्राय करून बघितलेलं होतं आणि छान झालं होतं बरं का. तुम्ही जर केलेलं नसेल तर एकदा नक्की करून बघा. इतर वेळी मी तिखट पाणी बाहेरूनच आणत होते पाणीपुरीवाल्यांकडून आणि गोड पाणी तेवढं घरी तयार करत होती. पण फर्स्ट टाईम ट्राय केलेलं होतं. खरंच खूप छान झालेलं होतं. आधी सुरुवातीला तिखट पाणी तयार करून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. अर्धा ते 1 तास आधी मी चिंचा आणि गूळ हे पाण्यात भिजत टाकलेलं होतं. ते व्यवस्थित छान भिजलेलं होतं. गोड पाणी तयार करून घेण्यासाठी मग मी ते काढून घेतलेलं होतं साईडला आणि चाळणीने मस्त छान चाळून घेतलं. एका साईडला आपला रगडा तयार झालेला होता. त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं व्यवस्थित छान आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं आणि रगडा आपला इथे तयार आहे. आणि एका साईडला मग मी गोड पाणी तयार करायला घेतलेलं होतं. तेही तयार झालेलं होतं. पाणीपुरी म्हटली म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच खूप जास्त आवडीची असते. आम्ही तर पाणीपुरी बनवतो असं ठरवतो, पण बनवतो शेवपुरी. कारण बारीक शेव वगैरे हे आणूनच घेतो आणि त्यानंतर मग त्याच्यावरती बारीक शेव टाकून खूप छान लागते. बाहेर गेलो तर नुसती पाणीपुरीच खाऊन होते. पण घरी जर आपण अशा पद्धतीने ट्राय केलं, की पाणीपुरीही एन्जॉय करू शकतो आणि शेवपुरीसुद्धा. तर आणि मन मोकळंसुद्धा आपण म्हणजे मन भरेपर्यंत आपण खाऊ शकतो. बाहेर गेलं की एक प्लेटमध्ये झालं असं असतं. एखाद्या वेळेस जर बनवून झालं 1-2 महिन्यातनं एखाद्या वेळेस, तर घरीच आपण अशा पद्धतीने पोट भरून पाणीपुरी ही मुलं एन्जॉय करू शकतात आणि खास करून मुलांना तर असे पदार्थ खूप जास्त आवडतात. जेव्हापासून आम्ही कल्याण वेस्टला शिफ्ट झालो आहे ना, तेव्हापासून बाहेरची पाणीपुरी खाणं बंदच केलेलं आहे. घरीच आणायचं आणि घरीच खायचं असं आमचं आहे. आधी आम्ही कल्याण ईस्टला राहायचो ना, तिथे सगळं काही जवळच्या जवळच होतं आणि व्यवस्थित छान मिळतही होतं. तेव्हा आम्ही बाहेर खात होतो, घरी कधी बनवत नव्हतो. पण इकडे आल्यापासून ना मनासारखं बाहेर भेटतच नाही. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने घरीच पाणीपुरी, शेवपुरी मंचुरियन वगैरे जे काही पदार्थ बनवायचे आहेत ना, ते घरीच बनवते. मस्त छान इतक्या साऱ्या पुऱ्या ज्या आहेत ना, त्या तळून झालेल्या होत्या आणि जवळ पाणीपुरीची सगळीच तयारी जी आहे ना, ती पूर्ण झालेली होती. आता राहिलेला होता कांदा वगैरे कट करून घ्यायचा, तर कांदा कट करून घेत आहे. आपल्या लहानपणी तर हे सगळं काहीच नव्हतं, कारण मला या गोष्टींबद्दल आधी काहीच माहीत नव्हतं. जेव्हापासून आपण मुंबई, पुणे शहरामध्ये येतो ना, तर तेव्हा या गोष्टींचं आपल्याला कळतं आणि खरंच सांगते मुंबईमध्ये जर तुम्ही आले आणि पाणीपुरी खाल्ली नाही, तर मग तुम्ही कायच केलं. कारण मुंबईची पाणीपुरी, वडापाव हे सगळ्यात जास्त स्पेशल असतं. तर तेच आता इथे पाणीपुरीचं जे काही साहित्य आपल्याला लागणार होतं पाणीपुरीसाठी, ते सगळं काही इथे तयार झालेलं होतं आणि सगळं मस्त छान झालं होतं बरं का. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, की कसं होतं तर. चला, शेव बाहेरून आणलेली होती. अहोंना सांगितलेलं होतं तिकडनं येताना मस्त बारीक शेव घेऊन या. तर घेऊन आलेले होते पाणीपुरीवाल्याकडूनच आणि मस्त इथे पाणीपुरीच्या एक प्लेट आता इथे तयार करून घेत आहे. आम्ही काय करतो सुरुवातीला 4 प्लेट 4ही जणांसाठी तयार करून घेतो आणि नंतर मग ज्याचं त्याचं आपलं त्याने करून खायचं. तर असं आमचा पाणीपुरीचा जो काही बेत आहे ना तो ठरलेला असतो. बऱ्याच वेळेला 2-3 महिन्यातनं एखाद्या वेळेसच बनवते. दर महिन्यात काही बनवणं होत नाही. तर चला मस्त छान अशी पाणीपुरी इथे तयार झालेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.